लग्न जुळत नाहीत ही कुठलीही एखाद्या गावखेड्याची किंवा एखाद्या शहराची समस्या राहिलेली नाही किंवा एखाद्या विशिष्ट समाजाची किंवा एखाद्या विशिष्ट वर्गवारीची ती समस्या नाहीये. तर ती तुमची आमची सगळ्यांची सार्वत्रिक अशी समस्या झालेली आहे. आणि या समस्या सार्वत्रिक झालेली असताना जी काही नोकरीवाली मुलं आहेत, तर ज्यांचं फॅमिली इकॉनॉमिकली बॅकग्राऊंड चांगलं आहे, सामाजिक प्रतिष्ठा आहे, तर अशांची जी काही 2-3% लोक आहेत, तर अशांची लग्न सहजपणे जुळतात. जुळल्याच्या नंतर ती टिकतात किती हा नंतरच्या चर्चेचा विषय आहे. मात्र जी काही कॉमन मॅन आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, 80-90% लोक, तर यांची एकतर लग्न जुळत नाहीत, जुळली तर टिकत नाहीत. आणि मग ते लग्न जुळण्यासाठी काय उपाय असू शकतात, काय नाही, केवळ आपण एकमेकांवर आरोप करून किंवा चर्चा करून हा प्रश्न सुटणारा नाही. तर कुठल्याही समस्येला त्याची उकल शोधणं गरजेचं असतं. आणि त्या दृष्टीनं मग आपण हे एक मेंबर साठीचा हा एक प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण या गोष्टीवर चर्चा करणार आहोत. आता पहिल्यांदा हे समजून आपण घेतलं पाहिजे की लग्न जुळत नाहीत, का जुळत नाहीत, कशामुळे जुळत नाहीत, याच्या मागे वेगवेगळी कारणं आहेत. कारण आपली जी काही समाज व्यवस्था आहे, तर ही समाज व्यवस्था जी आहे, तर हिची जी काही जडणघडण आहे किंवा जिची जी काही स्थापना आहे, तर ती अतिशय समृद्ध अशी जडणघडण आहे. मात्र याच्यातल्या अनेक कड्या आपण काळाच्या ओघामध्ये तोडलेल्या आहेत. आणि त्या तोडलेल्या असताना मग त्याचे जे काही अनुकूल प्रतिकूल परिणाम असतील, तर ते परिणाम तुम्ही आम्ही सगळेजण भोगतो आहोत. आता लग्न हे कशासाठी आवश्यक असतं, तर आपली जी काही समाज व्यवस्था आहे, तर त्या समाज व्यवस्थेमध्ये एक जिवंत असलेली, अजूनही जिवंत असलेली एक समृद्ध अशी कुटुंब व्यवस्था आहे. की तुम्ही आम्ही सगळेजण या कुटुंब व्यवस्थेचे पाईक आहोत, या कुटुंब व्यवस्थेचे एक घटक आहोत. आणि ही कुटुंब व्यवस्था दीर्घकाळ टिकली पाहिजे, जिवंत राहिली पाहिजे, याच्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण गावखेड्यामध्ये 30-40 वर्षापूर्वी जी काही समृद्ध अशी कुटुंब होती की गावामध्ये एखादं कुटुंब असायचं, त्या कुटुंबामध्ये त्या कुटुंब प्रमुखाला 3-4 मुलं असायची, 3-4 मुली असायच्या, सगळं हसून खेळून वातावरण असायचं, सुना असायच्या, एकत्र कुटुंब पद्धती होती. मात्र आता अलीकडच्या काळामध्ये बाल्याची माय आणि बालीन 10x10ची खोली अशी मानसिकता कुठेतरी रूढ झालेली आहे. आणि त्याच्यामुळे ती कुटुंब व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. मात्र अजूनही दोघांचं असो किंवा तिघांचं असो, घर ते घरच असतं. आणि ते घर आपल्याला घराला घरपण टिकून ठेवण्यासाठी लग्न आवश्यक असतं. आणि लग्न हे स्त्री आणि पुरुषाच्या नात्याला मान्यता देणारं एक परस्पर सहजीवनाचं नातं असतं. आणि हे परस्पर सहजीवनाचं नातं ह्या लग्नाच्या माध्यमातून जिवंत ठेवता येतं. आणि मग त्याच्या पाठीमागं तुमची धार्मिक परंपरा आहे, सामाजिक परंपरा आहे, आणि जी काय असेल तर ती कौटुंबिक परंपरा आहे. आणि मग या सहजीवनाच्या लग्नाच्या नात्यामुळे तुमच्या स्त्री आणि पुरुषाच्या एका नात्याला सामाजिक, धार्मिक, कायदेशीर अंगाने, विविध अंगाने अशी त्याला मान्यता मिळत असते. आणि मग ही मान्यता मिळत असताना अलीकडच्या काळामध्ये जे काही विसंगत्या किंवा कॉन्ट्राडिक्शन निर्माण झालेले आहेत, तर त्या विसंगतीमुळं या कुठेतरी आपल्या तुमच्या आमच्या ह्या पंचायती निर्माण झालेल्या आहेत. मग याच्यामध्ये विसंगत्या काय निर्माण झालेल्या आहेत की काही वर्षांपूर्वी आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुलींचे गर्भपात केले, म्हणजे एक प्रकारे ते पाप केलं. आणि त्या पापाची फळच आपण कुठेतरी भोगतो आहोत असं म्हणायला हरकत नसावी. त्याच्यामध्ये कोणाला काही राग येण्याचं काही कारण नसावं. जे आहे ते सत्य आहे, ते आपण स्वीकारलंच पाहिजे. मग दुसरीकडे ह्या गोष्टी झालेल्या असताना मुलांच्या आणि मुलींच्या संख्येमध्ये किंवा लिंग प्रमाणामध्ये विसंगती निर्माण झालेली आहे. मग ही संख्येमध्ये विसंगती निर्माण झालेली असताना मग मुलांची संख्या ही जास्त झालेली आहे, मुलींची संख्या ही कमी झालेली आहे. दुसरीकडे मुलं आणि मुली हे सारख्या बरोबरीने शिकत आहेत. मग मुली सुद्धा MBBS होत आहेत, मुली सुद्धा इंजिनियर होत आहेत. मग अशा स्थितीमध्ये पूर्वी जी काही लग्न व्हायची 20-25 वर्षापूर्वी, तर ती एका स्त्रीची आणि एका पुरुषाची व्हायची, म्हणजे मुलाची आणि मुलीची व्हायची. मात्र आता ती लग्न तशी न होता, एकतर पहिली गोष्ट, आधीच लग्न तुमची आमची ही जाती जातीमध्ये होतात, धर्माधर्मामध्ये होतात. पण जातीच्या आणि धर्माच्या भिंती कायम असताना पुन्हा त्याच्यामध्ये पुन्हा काही नवीन भिंती निर्माण झाल्या. मग त्या भिंती शिक्षणाच्या आहेत, त्या भिंती व्यवसायाच्या आहेत, त्या भिंती नोकरीच्या आहेत. म्हणजे आता मुला मुलींची लग्न ही एकमेकांच्या जातीतच होतात, धर्मातच होतात, पण त्याही पलीकडे सारख्या शिक्षणामध्ये होतात, सारख्या प्रोफेशन मध्ये होतात. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. म्हणजे मग
जर मुलगा एमबीबीएस असेल तर त्याला मुलगी सुद्धा एमबीबीएस किंवा त्या क्षेत्राशी निगडीत असलेलीच लागते. जर एखादा नोकरीवाला असेल तर त्याला पोरगी सुद्धा नोकरीवालीच लागते. पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की साधारणतः पूर्वीच्या काळी म्हटल्यापेक्षा 20 वर्षापूर्वी काय कंडिशन होत्या की एखादा 10वी-12वी झाला की डीएड करायचा किंवा ग्रॅज्युएशन केल्याच्या नंतर बीएड करायचा आणि कुठेतरी एखाद्या संस्थेवर पैसे भरून तो नोकरीला लागायचा आणि मग तो मास्तर व्हायचा. मग तो मास्तर झाल्याच्या नंतर मग कुठेतरी एखादी सोयऱ्यादाऱ्यातली 10वी नापास झालेली, 7वी पास असलेली, 9वी पास असलेली किंवा फार तर 10वी-12वी पास असलेली एखादी मुलगी त्या मास्तरला लग्न म्हणून लग्नात दिली जायची. मग त्यांचं लग्न झाल्याच्या नंतर ही 10वी नापास जरी असली तरी तो मास्तर जो असायचा तर तो कुठेतरी डीएडची बीएडची पदवी घेऊन तो मास्तर झालेला असायचा, अभ्यास करून मास्तर झालेला असायचा, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा 10वी-12वी होऊन तो मास्तर झालेला असायचा किंवा एखाद्या संस्थेवर पैसे भरून मास्तर झालेला असायचा. आणि ही 10वी नापास असलेली आमची बया ही कुठलीही डिग्री न घेता फुकटची मास्तरीण व्हायची, म्हणजे तिला मास्तरीण म्हणून हाक मारलं जायचं. अजूनही आमच्या गावखेड्यामध्ये तो प्रघात आहे. मग ह्या मास्तरीण बाई पुन्हा मग इतर येटाळातल्या 4 चौघींना अक्कल शिकवायच्या, नाकातून भाषा उच्चारत वगैरे. तर ही अशी परिस्थिती होती. आता परिस्थिती बदललेली आहे. मुलं मुली सारख्याच प्रमाणामध्ये शिकू लागलेली आहेत. प्रत्येकाची मानसिकता बदलत आहे. आणि जो काही आमच्या समाज व्यवस्थेचा सगळ्यात जास्त जर कुठला घात घेतला असेल तर तो म्हणजे इथल्या सोशल मीडियाने घेतलेला आहे. की सोशल मीडियाच्या अंधानुकरणाचा इतका प्रतिकूल परिणाम आमच्या समाज जीवनावर पडत आहे की त्याच्यावर कुणाचंच नियंत्रण राहिलेलं नाही. लॉकडाऊनच्या काळामध्ये आमच्या सरकारी व्यवस्थेनं ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली आमच्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये मोबाईल दिले आणि त्या मोबाईलमध्ये हाऊ टू मेक इंग्लिश सेंटेन्स हे जर टाईप केलं तर त्याच्यामध्ये मामानं मामीला उसाच्या फडात कसं घातलं अशा काय जे अश्लील धिंगाणे युट्यूबवर, सोशल मीडियावर, फेसबुकवर जे चालू आहेत तर याच्यावर सरकार नावाच्या आणि समाज नावाच्या व्यवस्थेचं कुठलंच नियंत्रण नाहीये. आपण जर म्हटलं की याचे रिपोर्ट करा, पोलिसात तक्रारी करा, कोणी तक्रारी करायसाठी पुढे येत नाही आणि तक्रारी केल्या तरी सरकार त्याची दखल घेत नाही आणि मग त्याच्यामुळं नुकसान होत आहे तर ते सगळ्याच समाजाचं होत आहे. मग एखादा नोकरीवाला जरी असला, एखादा ठाणेदार जरी असला, एसपी जरी असला तर त्याच्याही वाट्याला हे दुःख येऊ शकतं आणि मग ते शेतकऱ्यांच्या किंवा सर्वसामान्यांच्याच वाट्याला येतं. कारण व्यसनी कुणाच्याही पदरात मुलगा अवलाद पडू शकतं, ही आता गोष्ट लपून राहिलेली नाही. त्याच्यासाठी मग आता आपल्याला काय करता येईल तर पहिल्यांदा जो काही उपाय आहेत, 7-8 उपाय जे आमच्याकडे आहेत की त्याच्यामधून त्या उपायाच्या माध्यमातून हमखास 100% गॅरंटीनं आम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की ती लग्न जुळतीलच. पहिल्यांदा हा आपण गैरसमज काढून टाकला पाहिजे की विवाह संस्थेकडे पैसे भरले किंवा दलालाचा खिसा गरम केला म्हणजे लग्न जुळतात, हा निव्वळ गैरसमज आहे. मात्र ती लग्न कशी जुळतील, कुठल्या पद्धतीने जुळतील, हमखास कशी जुळतील, त्याचे सगळे 7-8 जे काही उपाय आहेत आमच्याकडे तर ते उपाय आम्ही सांगणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची माहिती घेऊ. तोपर्यंत तुम्हाला मेंबरचं सबस्क्रिप्शन, जॉईनचं बटन दाबणं गरजेचं आहे. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या काही फीडबॅक असतील, सूचना असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुर्तास धन्यवाद. जय श्री राम.